आपण तिथं एक कुठली एजन्सी काम करत नाही. तिथं PMCचा काही भाग येतो, PCMCचा भाग येतो, PMRDचा भाग येतो, PWD येतं, MIDC येते, आपली नॅशनल हायवे तो विभाग येतो. अशा अनेक विभागांशी संबंधित महावितरण येतं. अशा अनेक विभागांशी संबंधित ते सगळे प्रश्न आहेत. जिल्हा परिषद येते कारण ग्रामपंचायती तिथं आहे. आणि म्हणून आज आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की सकाळी लवकर जायचं. सकाळी जाण्यामागचं कारण एकच आहे, कुणाला तुम्हाला त्रास व्हावा किंवा इतरांना त्रास व्हावा हे नाही. तर सकाळी पहाटे गर्दी कमी असते, नीटपणे पाहणी करता येते, नीटपणे प्रश्न समजून घेता येतं आणि तसं बघितलं तर एक वातावरण फ्रेश असतं. म्हणून आम्ही सकाळी 6 ते 8, 8:30 पर्यंत हे सगळं काम केलं आणि त्याच्यानंतर प्राधिकरणामध्ये आपल्या PMRDचं जे ऑफिस आहे तिथं जाऊन ती मीटिंग घेऊन त्याच्यातले काही निर्णय आम्ही घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये जो लक्ष्मी चौक आहे तिथं वाहतुकीची कोंडी होते म्हणून भक्तिशक्ती चौक आहे तिथं जसं आपण फ्लायओव्हर केलेला आहे तशा प्रकारचा फ्लायओव्हरचा डिझाईन तिथं आपण लक्ष्मी चौकात करायला सांगितलेलं आहे. तिथं काही ठिकाणी अंडरपास आहेत, तिथं बरंचसं काम करण्याची गरज आहे. काही महत्त्वाचे रस्ते आहेत. मग त्याच्यामध्ये पुणे मेट्रो लाईन 3मध्ये स्थानक क्रमांक 6 क्रोमा हिंजवडी हा रस्ता खोदला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे तिथल्या सगळ्या IT मध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की अजित पवार तिथं ह्या रस्ता खोदल्यामुळं एवढी ट्रॅफिक जाम होते, दुसरा कुठला रस्ता नाही, त्याला काय पर्याय आहे ते पहिली पाहणी आम्ही केली आणि तो रस्ता खोदलेला ताबडतोब बुजवायला सांगितलं. पुढच्या रविवारपर्यंत ते काम टाटाला करायला सांगितले कारण ह्याच्यामध्ये टाटा ह्या कंपनीनं आपला हिंजवडी टू शिवाजीनगर ह्या मेट्रोचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. तसंच पुढचे काही ठिकाणी जे ओढे रुंद व्हायला पाहिजेत तिथं खरोखरीच काही कंपन्यांनी ओढे बुजवलेले आहेत, नाले बुजवलेले आहेत, इमारती बांधलेल्या आहेत आणि अतिशय छोटी जागा पाणी जाण्याच्याकरता निर्माण केलेली आहे. म्हणून एक टंडन म्हणून व्यक्ती आहे, त्यांना नैसर्गिक पाण्याचे फ्लो ह्याचा रिपोर्ट द्यायला नेमलेला आहे. आम्ही 2 एजन्सी नेमल्या, ह्या टंडनला एक नेमलं आहे आणि दुसरं आपलं जलसंपदा विभागाचे आपले गुणाले म्हणून नवीन ED आलेले आहेत, धुमाळ चीफ इंजिनियर आहेत आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डुबल आहेत. त्या सगळ्यांशी संपर्क साधून डुबल तिथं होते, त्यांना त्याची पाहणी करायला सांगितली आणि नैसर्गिकदृष्ट्या पावसाचं पाणी पडल्यानंतर ते पूर्वीच्या काळामध्ये कुठल्या ओढ्या नाल्यांनी जायचं आणि नदीला मिळायचं त्याचा सगळा सर्वे करायला सांगितलेला आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.